नमस्कार मित्रांनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चला तर आज आपण ताकातली मिरची कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. इथं मी मिरच्या घेतलेल्या आहे. या ज्यादा तिखटही नाही आणि फिक्याही नाही अशा मिरच्या मी इथे घेणार आहे. या मिरच्यांची देठे आपल्याला काढून घ्यायची आहे आणि नंतर यांना मधोमध आपल्याला अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहे. या पद्धतीने मी या सर्व मिरच्या चिरून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व मिरच्या मी इथं चिरून घेतलेल्या आहे. ताकातली मिरची बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी दही, ठेचून घेतलेले लसूण आणि शेंगदाण्याचे कूट लागणार आहे. पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. लसणाची पेस्ट आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे. नंतर चिरून घेतलेल्या मिरच्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे आणि या मिरच्या आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायच्या आहे. वरतून आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. हळद मिरच्यांमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. वरतून आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे. पुन्हा मिरची आपल्याला परतून घ्यायची आहे. आता झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं या मिरच्या थोड्या शिजवून घ्यायच्या आहे. 3 मिनिटं शिजवल्यानंतर आपल्याला दही आपल्याला टाकून घ्यायचे आहे. हे दही मी फेटून घेतलेले आहे. वाटीभर दही आपल्याला घालायचे आहे. आता झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटे या मिरच्या दह्यामध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायच्या आहे. 5 मिनिटं शिजून झाल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचे कूट मिरचींमध्ये घालायचे आहे. मिरच्या थोड्या शिजल्यानंतरच आपल्याला शेंगदाण्याचे कूट हे मिरच्यांमध्ये घालायचे आहे. ते मिरचींमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आता पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला या मिरच्या शिजवून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे आपल्या ताकातल्या मिरच्या बनवून तयार झालेल्या आहे. या मिरच्या जेवणासोबत खायला खूप चविष्ट स्वादिष्ट लागतात. आपण बघू शकता छान प्रकारे आपली मिरची शिजलेल्या देखील आहे. अशा प्रकारे आपली दही मिरची बनवून तयार झालेली आहे. आपण एकदा नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. छान प्रकारे आपली दही मिरची बनवून तयार झालेली आहे. धन्यवाद.